1, 2, 3, 4, 5, 50, 100, 200, 350, तब्बल 450 खड्डे। मुंबईच्या रस्त्यांवर फक्त 66 खड्डे उरल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेने केलाय। मात्र काँग्रेसचे आमदार नितेश राणेंनी खड्ड्यांचं फोटो सेशन भरवून पालिका, प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना मुंबईकरांच्या नजरेत पाडण्याचा प्रयत्न केलाय। मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे खड्ड्यांचं प्रदर्शन सुरू आहे। शिवसेना, भाजप आणि मनसे नगरसेवकांचा त्यांच्या वॉर्डामधल्या खड्ड्यांसह उद्धार करण्यात आलाय। बीजेपी शिवसेनेचे नेते मंडळीचा खोटाडेपणा, बीएमसीचे आयुक्त सकट सगळेच अधिकारी आपल्याला कसं फसवतात आहे, ह्याचंच चित्र आम्हाला या प्रदर्शनाच्या माध्यमातून मुंबईकरांच्या समोर घ्यायचं आहे। मुंबईकरांचा जो काय राग आहे तो ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून ह्या नेते मंडळींपर्यंत पोहोचला पाहिजे। म्हणून मला असं प्रामाणिक पद्धतीने वाटतं आता मुंबईकरांचं ह्या दोन्ही पक्षांना खड्ड्यात टाकण्याची वेळ आलेली आहे असं मला प्रामाणिक पद्धतीने वाटतं। खड्ड्यांच्या फोटोंचं प्रदर्शन हे तर निमित्त आहे। खरा उद्देश मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपला पराभवाचा खड्डा दाखवण्याचा आहे। आणि एक संदेश हाही द्यायचा आहे की तुम्ही आम्हाला वेड्यात काढू नका। आम्हाला कल्याण डोंबिवली सारखा त्या निवडणुकीमध्ये जसं तुम्ही नौटंकी केली आणि नंतर एकत्र आलात तसंही मुंबईमध्ये तुम्ही करायचा प्रयत्न केलात तर आम्ही तुमच्या ह्या बातांमध्ये फसणार नाही, हेच आम्ही या प्रदर्शनाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मुंबई महानगरपालिका निवडणूक जवळ आल्यामुळे शिवसेना सोडून सगळ्याच राजकीय पक्षांना मुंबईतल्या खड्ड्यांचा आधार वाटू लागलाय। याआधी भाजपने खड्ड्यांआडून शिवसेनेवर छुपे वार केलेत, तर मुंबईतल्या खड्ड्यांमुळे मनसेला पुन्हा एकदा दादागिरी करण्याची संधी मिळाली आहे। मात्र गेल्या 4 पावसाळ्यात कुठल्याही राजकीय पक्षाला खड्ड्यांची आठवण का झाली नाही असा प्रश्न आता मुंबईकरांना सतावतोय। तसंच या खड्ड्यांसाठी कारणीभूत असणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई व्हावी म्हणून राजकीय पक्ष का पुढाकार घेत नाहीत हा प्रश्नही अनुत्तरितच आहे। असो, या खड्ड्यांसाठी कारणीभूत असणाऱ्यांना मुंबईकर येत्या महानगरपालिका निवडणुकीत नक्कीच खड्ड्यात पाडतील। वैभव परबसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई।